मी अशोक उन्हाळे, दामाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशील कुमार शिंदे, बबनराव अवताडे यांच्या भेटीने राजकीय सुनामी येण्याची चिन्हे। पंढरपूर नजीक सांगोला रोडवरील संगमलाजवर छापा, 10 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्याला मिळण्यासाठी लवकरच बैठक। शैला गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे आश्वासन। अपंगांना त्यांच्या जीवनामध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, समाधान अवताडे यांचे प्रतिपादन। सांगोल्यात चोरट्यांच्या आठवड्या बाजारात अनेकांच्या मोबाईलवर डल्ला। आणि सिद्धापूर येथील श्री मातृणी गणपती देवस्थानची जय्यत तयारी सुरू। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांनी सदिच्छा भेट घेतल्याने मंगळवेढा तालुक्यामध्ये राजकीय सुनामी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशील कुमार शिंदे व बबनराव अवताडे यांच्या भेटीने मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून मातबर नेत्यात चांगलीच हुडहुडी वाढली आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस फिरोज मुलानी यांनी शिंदे व अवताडे या दोन नेत्यांची भेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। बबनराव अवताडे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्व असलेला नेता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत असावा असे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना व अवताडे गटाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे यांचा मंगळवेढा तालुक्यात सक्षम गट आहे। तालुक्यात गाव पातळीवर सहकार क्षेत्रातील भरीव कार्यामुळे अवताडे यांची कार्यकर्त्यांची पकड मजबूत आहे। गेली 40 वर्षापासून प्रत्येक सहकार चळवळीवर अवताडे गटाची आपली पकड मजबूत ठेवून विरोधकावर वर्चस्व ठेवले आहे। मंगळवेढा तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील संत दामाजी सहकारी साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक, सर्व विकास सोसायट्या, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका देखरेख संघ, मंगळवेढा खरेदी विक्री संघ, बबनराव अवताडे पतसंस्था, संत दामाजी पतसंस्था, तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती, मंगळवेढा कृषी उद्योग संघ आदी सहकारी संस्था बबनराव अवताडे यांच्या ताब्यात आहेत। सामाजिक क्षेत्रात ग्रामदैवत हजरत पीर गैब मर्दान उरूस माध्यमातून सामाजिक सलोख्याचे कार्य आहे। काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार भारत भालके यांचा गट व बबनराव अवताडे यांचा गट असे दोनच राजकीय गट मंगळवेढा तालुक्यात सक्षम आहेत। या दोन्ही नेत्यांची ताकद समान आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या व्यासपीठावर आमदार भारत भालके व बबनराव अवताडे गट एकत्रित येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। एकंदरीत सुशील कुमार शिंदे व बबनराव अवताडे यांच्या भेटीचे राजकीय तर्क वितर्क लावले जात असून राजकीय नेत्यांनी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। बबनराव अवताडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर सुशील कुमार शिंदे यांना त्यांच्या राजकीय ताकदीचा फायदा निश्चित होणार आहे। एका म्यानात 2 तलवारी घेऊन गड जिंकण्याची कला सुशील कुमार शिंदे यांना चांगलीच अवगत आहे। त्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद प्रचंड वाढणार आहे। पंढरपूर शहरालगत असणाऱ्या सांगोला रोडवरील संगमलाजवर दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांनी छापा टाकून शरीर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यावर व त्यांच्याकडून करून घेणाऱ्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये हॉटेल मालकासह 10 जणांना अटक करण्यात आली असून या सर्व आरोपी न्यायालयामध्ये हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। पंढरपूर शहरालगत असलेल्या सांगोला रोडवरील संगम लॉजवर 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांना येथील सांगोला रोडवरील संगम लॉजवर अनैतिक व्यवसाय चालत असल्याचे माहिती मिळतात त्यांनी आपल्या टीमसह येथील लॉजवर छापा टाकून शरीर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आणि करून घेणाऱ्यावर कारवाई केली। यामध्ये हॉटेल मालक ज्ञानेश्वर संभाजी बागल, संजय बदपट्टे, सोमनाथ देवकर, सिद्धेश्वर कोरे, प्रदीप थोरात, उमेश ठाकूर, सागर कांबळे, सुमित दीक्षित, दत्तात्रय लगट, अक्षय गोसावी सर्व राहणार पंढरपूर यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस करीत आहेत। दरम्यान छाप्यामध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी मिळून आलेल्या 4 पीडित महिलांना न्यायालयाने शासकीय महिला वसतिगृह सोलापूर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी पाठवण्याचा आदेश केला आहे।
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुमारे 25 वर्षापूर्वी सुरुवात झाली असून आता ही योजना पूर्णत्वाकडे जात असताना या योजनेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सुमारे 6000 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे। परंतु म्हैसाळ योजनेचे मंगळवेढा तालुक्यातील कालव्याची कामे अजून पूर्ण झाली नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे। जोपर्यंत कालव्याची कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत शिरनांगी तलावात पाणी सोडून या भागातील मनुष्यांना पशु पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी 8 दिवसाचे ठिय्या आंदोलन केले होते। या आंदोलनामध्ये म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते। आता म्हैसाळ योजनेचे पहिले रोटेशन संपलेले असून पुढील रोटेशन मार्च मध्ये सुरू होणार आहे। हे रोटेशन सुरू होत असताना मंगळवेढा शिरनांगी तलावात पहिल्यांदा पाणी सोडून तलाव भरून देण्यात यावा यासाठी शैला गोडसे यांनी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर तानाजी सावंत व शिवसेना जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढ्याच्या शिष्टमंडळासह राज्यमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। त्यानंतर शिवतारे यांनी या योजनेचे अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आणि येत्या 8 दिवसांमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांगी तलावात येण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत सक्षम अधिकाऱ्यांसोबत आणि शिवसेना शिष्टमंडळासमवेत बैठक घेणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। यावेळी जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, मंगळवेढा तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, उपजिल्हा प्रमुख तुकाराम भोजने, नारायण गोवे, श्रीशैल कुंभार, शंकर भगरे, सुभाष तानगावडे, विनोद कदम आदी उपस्थित होते। समाजाच्या हितासाठी सतत काहीतरी करत राहणे हे मी माझे कर्तव्य समजतो। अपंगाची सेवा ही सर्वोत्कृष्ट अशी सेवा असते। दिव्यांग व्यक्ती या कृत्रिम अवयवाचा वापर करून स्वतःची कामे स्वतः करून आपले जीवन चांगले जगू शकतात। अपंगाच्या जीवनामध्ये आनंद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी समाधान आवताडे युवा मंच पंढरपूर मंगळवेढा व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या कृत्रिम हातपाय मोफत वाटप शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून केले। यापुढे दिव्यांगांच्या अडचणी समजून घेऊन समाधान दादा वेगवेगळ्या शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। मागील वर्षी नोकरी महोत्सवाच्या आयोजनामुळे 1780 सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी नोकरी मिळवून दिली। पंढरपूर शहराच्या लोकसंख्येच्या मानाने विकास होणे गरजेचे आहे, त्यासाठी पुढील काळात प्रयत्नशील राहून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला। यावेळी बोलताना आवताडे म्हणाले की आम्ही सामाजिक कार्य करण्यास बांधील राहून येत्या 7 मार्च 2019 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन आमचे मित्र संतोष कवडे व युवा मंच पंढरपूर आम्ही शिवतीर्थ शिवाजी चौक पंढरपूर येथे केले आहे। तरी इच्छुकांनी सदर विवाह सोहळ्यासाठी आपली नावे समाधान आवताडे जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व समाजसेवक संतोष कवडे मित्रमंडळ पंढरपूर यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन केले। रविवारच्या आठवडा बाजारामध्ये मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने झालेल्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी अनेकांच्या मोबाईलवर डल्ला मारला। मोबाईल चोरीच्या घटना वाढतच असल्याने सराईत मोबाईल चोरांना पोलीस पकडणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। शेकडो मोबाईलची चोरी झाली असली तरी मोबाईल चोरीच्या टोळीला पकडण्यात सांगोला पोलीस व डीबी पथकाला अपयश आले आहे। सांगोला येथील रविवारच्या आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। पोलिसांना चकमा देऊन मोबाईल चोर पसार होत आहेत। सराईत व शिरजोर झालेल्या मोबाईल चोरांना पकडून मोबाईल चोरीला आळा घालणे हे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे। मंगळवारी मकर संक्रांत सण असल्याने रविवारी आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घालत अनेक नागरिकांच्या महागड्या मोबाईलवर डल्ला मारला। आठवडा बाजारात पोलिसांची गस्त असताना देखील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोबाईल चोर आपले काम फत्ते करून पसार झाले। सिद्धापूर येथील ग्रामदैवत श्री मातृलिंग गणपती देवस्थानचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संक्रांतीनंतर किंक्रांती दिनी मोठी यात्रा भरली जाते। या पार्श्वभूमीवर श्री मातृलिंग गणपती देवस्थान ट्रस्टने मातृलिंग गणपती येथे संपूर्ण सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे, बबनराव आवताडे यांच्या भेटीने राजकीय सुनामी येण्याची चिन्हे। पंढरपूर नजीक सांगोला रोडवरील संगमलाजीवर छापा, 10 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्याला मिळण्यासाठी लवकरच बैठक। शैला गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे आश्वासन।
अपंगांना त्यांच्या जीवनामध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. समाधान अवताडे यांचे प्रतिपादन. सांगोल्यात चोरट्यांच्या आठवड्या बाजारात अनेकांच्या मोबाईलवर डल्ला आणि सिद्धापूर येथील श्री मातृणी गणपती देवस्थानची जय्यत तयारी सुरू. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.